अली खानच्या हल्ल्यासंदर्भातली सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणात आता एक मोठी अपडेट समोर येते। सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणातील आरोपीची ओळख अखेर पटल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। हल्लेखोराचं ठिकाण पोलिसांना कळलं असून तो दादर परिसरात असल्याची माहितीही मिळते। या आरोपीच्या शोधासाठी पोलिसांच्या 10 टीम रवाना झाल्याचं पोलिसांनी सांगितलंय। चोरीच्या हेतूनच त्याने इमारतीत प्रवेश केल्याचं पोलिसांना संशय आहे। आरोपीच्या शोधासाठी 10 टीम आता रवाना करण्यात आल्या। सैफ अली खानवर अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करण्यात आलाय। सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीची ओळख पटली आहे। आरोपीच्या शोधासाठी आता 10 टीम रवाना करण्यात आल्या। बिल्डिंग मध्ये एंट्री करून शिड्यांचा वापर करून अभिनेता सैफ अली खान यांच्या घरी एंट्री केलेल्याचं निष्पन्न झालेलं आहे। तो एक्युज्ड चे डिटेल्स आम्हाला प्राप्त झालेले आहेत। त्या आरोपीला अटक करण्यासाठी 10 डिटेक्शनच्या टीम्स विविध ठिकाणी काम करतायत। लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल। या आत्ताच्या तपासामध्ये असं निष्पन्न होत आहे की हा जो आरोपी आहे याने चोरीच्या उद्देशाने अभिनेता सैफ अली खान यांच्या घरी प्रवेश केलेला आहे। दरम्यान हल्लेखोरानं कशा प्रकारे सैफवर हल्ला केला याची माहिती आता समोर आली आहे, पाहूया। हल्लेखोर पायऱ्या चढून बिल्डिंगमध्ये शिरला। बिल्डिंगमध्ये शिरल्यानंतर तो थेट सैफच्या घरात घुसला। हल्लेखोराची सर्व माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे। चोरीच्या उद्देशानंच हल्लेखोर घरात घुसल्याचं तपासात निष्पन्न झालं। आरोपीचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांच्या 10 तुकड्या रवाना झाल्या। शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांच्या 10 तुकड्या रवाना झाल्याचं पाहायला मिळतंय। सैफवर हल्ला हा हल्ला होता की कट होता असा सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय। सैफवरील हल्ल्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे। हल्ल्याबाबत गुन्हे शाखेकडून तपास सुरू असल्याची माहिती फडणवीसांनी दिली। तर मुंबई असुरक्षित आहे असं म्हणणं योग्य नाही असं उत्तर फडणवीसांनी विरोधकांना दिलंय। पोलिसांनी त्या संदर्भातली सगळी माहिती आपल्याला दिलेली आहे। याच्या पाठीमागे कशा प्रकारचा मोटिव्ह असू शकतो हे देखील आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे। कुठून ते आले हे देखील सांगितलेलं आहे। याच्यात पूर्ण कारवाई चालली आहे। देशातल्या मेगा सिटीमध्ये सर्वात सुरक्षित मुंबई आहे। हे खरं आहे की कधी कधी काही घटना घडतात, त्याला गंभीरतेने देखील घेतलं पाहिजे। पण केवळ त्या घटनांमुळे मुंबई असुरक्षित आहे असं म्हणणं हे याकरता योग्य होणार नाही की याने मुंबईची प्रतिमा देखील खराब होते। पण ते अधिक सुरक्षित राहिलं पाहिजे या दृष्टीनं निश्चित सरकार प्रयत्न करेल। दरम्यान मध्यरात्री हल्ला झाल्यानंतर सैफ अली खानला हॉस्पिटलमध्ये कोणी दाखल केलं याची माहिती आता समोर आली आहे। चाकू हल्ला झाल्यानंतर रक्तबंबाळ सैफ अली खानला रिक्षानं रुग्णालयात नेल्याची माहितीही समोर येते। मोठा मुलगा इब्राहिम अली खान यानंच कारनं नव्हे तर रिक्षातून सैफला सर्वात आधी लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं। 23 वर्षांचा इब्राहिम हा सैफची पहिली पत्नी अमृता सिंह यांचा मुलगा आहे। आपल्या वडिलांवर हल्ला झाल्याचं समजताच त्यानं सैफच्या घरी धाव घेतली आणि वडिलांना लीलावतीत दाखल केलं। आपल्या वडिलांना पाहण्यासाठी सारा अली खान सुद्धा इब्राहिम सोबत रुग्णालयात पोहोचली। रात्री ही सगळी घटना घडली आणि इब्राहिम सैफची पहिली बायको अमृताचा मुलगा त्यानंच इब्राहिमला सैफ अली खानला रिक्षातनं नेलं, लीलावतीमध्ये ऍडमिट केलं। रक्तबंबाळ अवस्थेत लीलावती रुग्णालयात दाखल केलेल्या सैफ अली खानवर शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे। मणक्याजवळ खुपसलेली तीक्ष्ण वस्तू बाहेर काढण्यात यश आलंय। सैफ अली खान धोक्याबाहेर आहे। सध्या सैफला आयसीयू मध्ये दाखल करण्यात आलंय। He sustained major injury to the thoracic spinal cord due to lodged knife in the spine. Surgery was performed to remove the knife and also repair the leaking spinal fluid. 2 other deep wounds on his left hand and one on the neck was repaired by plastic surgery team. The entire surgery was monitored by Dr. Srinivas Kudwa as a cardiologist because of his other condition. He is completely
stable now. He is recovering well and out of danger. सैफच्या घरी काम करणाऱ्या केअरटेकरची चौकशी झाली आहे. वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये केअरटेकर चौकशी केली. महिला केअरटेकरनंच सर्वात आधी चोराला पाहिलं होतं. तसंच चोरानं महिला केअरटेकरवरही हल्ला केला, त्यामुळे तिची चौकशी करण्यात आली आहे. चौकशीनंतर महिला केअरटेकर घरी परतली आहे. सैफवर घरातच हल्ला झाल्यानं आता अनेक सवाल उपस्थित होतात. कारण सैफच्या घरात शिरलेला हा चोरच होता की आणखी कोण, असा सवाल उपस्थित होतोय. या प्रकरणी पोलिसांनी सैफच्या घरात काम करणाऱ्या 8 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. यात फ्लोरिंग पॉलिश करणारे 4 जण, एक सुरक्षा रक्षक, 3 घरातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सैफच्या घरातल्या नोकरांचे मोबाईल जप्त करण्यात आलेत. प्राथमिक माहितीनुसार चोरानं सुरुवातीला नोकराशी वाद घातला. आरडाओरडा झाला तेव्हा सैफ आवाजामुळे बाहेर आला. त्यानं या वादात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तेव्हा चोरानं थेट सैफवरच जीवघेणा हल्ला केला. सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतरचा व्हिडिओ सामच्या हाती लागलाय. या व्हिडिओत करीना कपूर दिसतीये. इमारतीच्या आवारात ती चिंताग्रस्त दिसतीये. आपल्या मोलकरणींसोबत संवाद साधतीये. मात्र तिच्या चेहऱ्यावर प्रचंड चिंता दिसतीये. सैफवर झालेल्या हल्ल्यानंतर करीना कपूर खान सकाळी 4:30 वाजता लीलावतीमध्ये पोहोचली. करीनाची बहीण अभिनेत्री करिश्मा कपूर तिच्यासोबत होती. मात्र सैफला शस्त्रक्रियेसाठी नेलं असता दोघीही तिथून निघाल्या. मध्यरात्री सैफच्या घरी नेमकं काय घडलं जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. सैफ करीनाच्या घरात शिरलेल्या चोराकडून 6 वेळा चाकूनं वार, 2 जखमा खोलवर झाल्या. सैफच्या मान आणि हातावर वार झाले. एक जखम सैफच्या पाठीच्या कण्याजवळ झाली. सैफच्या मानेला 10 सेंटीमीटरची जखम आहे. सैफ अली खानला मध्यरात्री 3:30च्या सुमारास लीलावतीमध्ये आणण्यात आलं. सैफच्या मणक्याजवळ अडकलेली 2 ते 3 इंच लांबीची वस्तू अखेर बाहेर पडली आहे. बाहेर काढण्यात आली आहे. दरम्यान सैफ अली खानवरील हल्ल्यामुळे अनेक सवाल उपस्थित होत आहेत. तसंच मुंबईच्या वांद्रे पश्चिममध्ये अनेक सेलिब्रिटी राहतात. मात्र हाच वांद्रे पश्चिमचा परिसर सेलिब्रिटींसाठी अनेक अनसेफ असल्याचं दिसतंय. हल्लीच्या घटना तेच सांगतात. सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आला, त्यामुळे मोठी खळबळ माजली होती. बिश्नोई गँगनं हा गोळीबार केल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर बिश्नोई गँगनं थेट बाबा सिद्दीकींची हत्या केली. माजी राज्यमंत्री राहिलेल्या बाबा सिद्दीकींची गोळ्या झाडून हत्या झाली. तर आता सैफ अली खानवर जीवघेणा चाकू हल्ला करण्यात आला. त्यामुळे हा सगळा परिसर अनसेफ ठरतोय. तर दुर्दैवी अशी घटना आहे. कारण ज्या तऱ्हेने मुंबईच्या कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये आता दिसतंय की ते पूर्णपणे धिंडवडे निघालेले आहेत. म्हणजे राजकारणी असो किंवा सिने अभिनेत्री असो किंवा विविध क्षेत्रामधल्या लोकांवरती आज आपण बघतोय की घरामध्ये घुसून रस्त्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी हल्ले व्हायला लागलेत. थोडी हिंमत का होते? कारण गुंडांना त्या ठिकाणी राजश्रय देण्याचं काम होतं. गुंड वर्षावर फिरतात, मंत्रालयामध्ये रील करतात. त्याच्यामुळे एक वातावरण झालेलं आणि कायद्याचा धाक नाहीये, कायद्याचा धाक नाही, कायद्याचा दरार नाही, म्हणून अशा घटना होतात. दुर्दैवाने घरात घुसून लोकांना मारायला लागले तरी आपण जर गप्प बसणार असू तर कुठे चाललाय महाराष्ट्र माझा? बाबा सिद्दीकी हत्या, सलमान खानच्या घरावरील गोळीबार, सलमानला धमक्या, या सगळ्यात बिश्नोई गँगचं नाव समोर आलं होतं. आता सैफ अली खानवरील हल्ल्याचा तपास याच दिशेनं करण्यात येण्याची शक्यता आहे. काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानसोबत सैफ अली खानवरही आरोप झाले होते. त्यामुळे बिश्नोई गँगच्या रडारवर सैफही आहे का आणि त्याच्या गँगमधल्या कोणी सैफवर हल्ला केलाय का याचा तपासही आता पोलीस करतायत. सैफ अली खानवरील हल्ल्यामागे बिश्नोई गँग असण्याची शक्यता असताना राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांनी यामागे वेगळीच शंका उपस्थित केली आहे. सैफवरील हल्ला हा पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो. मुलाचं नाव तैमूर ठेवल्यावरून अनेक वर्ष त्याला टार्गेट केलं जात होतं. ते पाहता धार्मिक कट्टरवाद्यांकडूनही हा हल्ला करण्यात आलेला आहे का या दिशेनं तपास करावा असं आव्हाडांनी आता म्हटलंय. आव्हाडांनी याबाबत ट्विट केलेलं आहे. काय म्हणतात आव्हाड, या
ट्विटमध्ये पाहूयात. सैफ अली खान यांच्यावर झालेला हा हल्ला पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो. गेली अनेक वर्ष ज्या पद्धतीनं सैफ अली खान यांना त्याच्या मुलाचं नाव तैमूर ठेवल्यावरून टार्गेट केलं जात होतं, ते पाहता धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हा हल्ला करण्यात आलेला आहे किंवा कसं या दिशेनं ही तपास होणं आवश्यक आहे. हल्लेखोराची वार करण्याची पद्धत बघता वार हा जिवे मारण्याच्या हेतूनच केल्याचं प्रथम दर्शनी दिसून येत आहे. तर आव्हाडांनी या हल्ल्याचा धार्मिक रंग देऊ नये असं गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी सुनावलंय. फक्त सैफ अली खान त्याचं आडनाव खान आहे म्हणून आज विरोधक जर का त्याचं राजकारण करत असतील तर मला त्यांची कीव येते. म्हणजे तुम्हाला महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला सत्तेच्या बाहेर फेकलेलं आहे. तुम्ही आता विरोधी बाकावरती आहात म्हणून तुम्ही काही बरळाल त्याला मी अजिबात खपू घेणार नाही. जितेंद्र आव्हाडांनी एवढं लक्षात घ्यावं की ह्या घटनेला त्यांनी सामाजिक किंवा धार्मिक रंग देणं म्हणजे त्यांची राजकीय परिपक्वता किती आहे हे त्याच्यावरून लक्षात येतं. त्याने एवढंच मी सांगेन की आज महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली होम डिपार्टमेंट काम करत असताना मुंबई हे जगामधलं सर्वात सुरक्षित शहर म्हणून आजही ओळखलं जातं. पुढची महत्त्वाची बातमी. अभिनेता सैफ अली खानवर हल्ला म्हणजे मुंबईची कायदा सुव्यवस्था ढासळल्याचं चित्र असल्याची टीका शरद पवारांनी केली आहे. तसंच गृहमंत्री वांद्रेमध्येच एका लोकप्रतिनिधीची हत्या असं पवारांनी म्हटलंय. फक्त एकच आहे की मुंबईची कायदा सुव्यवस्था किती खाली ढासळते याचंही लक्षण आहे. मध्यंतरी त्याचा उल्लेख तुम्ही केला, एकाची हत्या झाली त्याच भागात आणि हा दुसऱ्याचा प्रयत्न, या सगळ्या गोष्टी चिंताजनक आहेत. राज्य सरकारने विशेषतः मुख्यमंत्र्यांनी कारण गृह खातं त्यांच्याकडे या गोष्टीकडे अधिक गांभीर्याने बघावं. बीड ते मुंबईपर्यंत राज्यात कायदा सुव्यवस्था नसल्याची टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केली आहे. सामान्य जनता सुरक्षित नाही, राज्यात काय चाललंय, गृहमंत्र्यांनी याचं उत्तर द्यावं असं राऊतांनी आता म्हटलंय. सैफ अली खानवरती चाकू हल्ला झाला, मोठा कलाकार आहे. काल देशाचे प्रधानमंत्री मुंबईत होते, त्याच्यामुळे सगळी सुरक्षा व्यवस्था तिकडे असणार. हे जे कलाकार आहेत मोठे मोठे, ज्यांच्या घराला बाहेर सिक्युरिटी आहे, त्यांना स्वतःला सुरक्षा व्यवस्था आहे, तिथेही सरळ चोर घुसतात आणि हल्ला करतात. 15 दिवसापूर्वी सैफ अली खान सहकुटुंब मोदींच्या भेटीला गेले होते आणि प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबाबरोबर 1 तास व्यतीत केला होता आणि त्यानंतर सैफ अली खानवरती हल्ला झाला. तो चोराने केलाय, कोणी केला हा पुढला प्रश्न. पण या राज्यामध्ये कोणी सुरक्षित नाही. सैफ अली खानच्या इमारतीमध्ये 2 लिफ्ट आहेत. एक लिफ्ट थेट सैफ अली खानच्या घरात जाते, ती खासगी लिफ्ट कार्डनेच ॲक्सेस होते. मात्र असं असताना हल्लेखोर घरात कसा गेला असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. सामनं या संदर्भात काही सवाल उपस्थिथ केलेत. सैफ करीनाच्या घरात शिरलेला तो चोरच की आणखी कोण? 24 तास सुरक्षा, बॉडीगार्डही, तरीही सैफवर हल्ला कसा झाला? चोर सैफ करीनाच्या घरी 12व्या मजल्यावर कसा पोहोचला? 24 तास कडक सुरक्षा असतानाही चोर घरात कसा शिरला? स्वयंचलित गेट, सीसीटीव्ही, सुरक्षा रक्षक असतानाही हल्ला कसा झाला? आणि त्यामुळे सैफ अली खानच्या घरात शिरलेला चोर हा नक्कीच चोर होता, हे हल्लेखोर होता, नेमका त्याचा उद्देश काय होता असा सवाल ज्येष्ठ अभिनेते रजा मुराद यांनी केलाय. दिवस रात्र सुरक्षा, तरीही इमारतीच्या 12व्या मजल्यावर चोर येतोच कसा असंही त्यांनी विचारलंय. सेलिब्रिटी का घर है तो सुरक्षा तो उसकी भी अपनी होगी अपने घर में. इन तमाम सुरक्षाओं के बावजूद वो हमलावर कैसे पहुंचा फ्लैट के अंदर? अब मैं उसे चोर कहूं या मैं उसे हमलावर कहूं, ये कहना मुश्किल है. उसकी नीयत क्या थी वहां जाने की? वो सिर्फ चोरी करना चाहता था या
उसका इरादा हमला करने का था और वो भी जानलेवा हमला करने का था। दरम्यान सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर अभिनेत्री पूजा भट्टनं काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। या अराजकतेला आळा घालता येईल का? वांद्र्यासारख्या परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा असला पाहिजे। मुंबई उपनगरात कधीच इतकं असुरक्षित वाटलं नव्हतं। मुंबई पोलिसांनी यात लक्ष घालावं। सैफवरील हल्ल्यानंतर अभिनेत्री ममता कुलकर्णीची ही प्रतिक्रिया आता समोर आली आहे। अशा प्रकारच्या घटना देशात सर्वत्रच घडतात, त्यामुळे सुरक्षा वाढवण्याची गरज आहे असं तिनं म्हटलंय। ये सिर्फ सैफ तक ये इंसिडेंट सिमिट नहीं है। ये काफ़ी जगह ये ऐसे हादसे हो रहे हैं और सुनते आ रही हूँ, चाहे वो गुजरात में हो, राजकोट में है, बॉम्बे में है। थोड़ी सी हल्की सी आँख लग जाती है, चोर घुस जाते हैं, तो ये अपनी सिक्योरिटी को थोड़ा टाइटन करने की ज़रूरत है। सैफ अली खानवरील झालेल्या हल्ल्यामुळे मुंबईची सुरक्षा वाऱ्यावर आहे का असा सवाल उपस्थित झालाय। राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकींची हत्या झाली होती। अभिनेता सलमान खानला वारंवार धमक्या येत आहेत। किंग खान शाहरुख खानलाही धमकी आली होती आणि त्यानंतर शिवसेना नेते विनोद घोसाळकरांचा मुलगा अभिषेकची गेल्या वर्षीच हत्या झाली। राष्ट्रवादी अजित पवार गट वळूयात इतरही महत्त्वाच्या बातम्यांकडे। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची सगळ्यात मोठी बातमी साम टीव्हीवर पाहूयात। 8व्या वेतन आयोगाला केंद्र सरकारची मंजुरी देण्यात आली आहे। केंद्रीय कॅबिनेटनं 8व्या वेतन आयोगाला ग्रीन सिग्नल दिला। त्यामुळे केंद्रासह राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये लवकरच वाढ होणार आहे। त्यामुळे निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांनाही याचा फायदा होणार आहे। माननीय प्रधानमंत्री जी ने केंद्र सरकार के सभी कर्मचारियों के लिए 8th सेंट्रल पे कमीशन को मंजूरी दे दी है। 8th सेंट्रल पे कमीशन आप सब जानते हैं 1947 से अब तक 7 पे कमीशन्स हुए हैं। बारामतीमध्ये आज शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकाच मंचावर आले होते। लोकसभा विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच काका पुतण्या एकाच मंचावर आले। कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं एकत्र आले होते। मात्र दोघांमध्ये कोणताही संवाद झालेला नाही। पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे या कार्यक्रमाला उपस्थित होत्या। प्रास्ताविक करण्यासाठी आमंत्रित करते माननीय राजेंद्र पवार, चेअरमन ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट। बारामतीमध्ये पवार काका पुतण्यांना एकत्र जेवण केलं। कृषी प्रतिष्ठान कार्यक्रमानंतर शरद पवार आणि अजित पवारांनी एकत्रित जेवण केलं। प्रतिष्ठानच्या इन्क्युबेशन सेंटर मान्यवरांसाठी भोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी शरद पवार आणि अजित पवारांनी एकत्रित जेवण केलं। तत्पूर्वी सकाळी कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं पवार काका पुतण्या एकत्र आले होते। मात्र दोघांमध्ये कोणताही संवाद झाला नाही। हे मुख्य आकर्षण आहेच, पण याखेरीज लुप्त विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अशी चर्चा होती दोन्ही पक्षातल्या कार्यकर्त्यांकडून आणि तुमच्या कुटुंबातल्या सदस्यांकडून देखील। सुनंदा वहिनींचं तुम्ही नाव घेतलं, त्यांनी देखील गेलं की कुटुंब एकत्र यावं म्हणून। कुटुंब कधीच वेगळं नव्हतं, कुटुंब एकत्रच आहे। आजही आहे, कालही होता, आजही आणि उद्याही राहील। विधानसभा निवडणुकीनंतर जी राजकीय समीकरणं बदलली आहेत त्यानंतर असं वाटतं की कुटुंब आणि पक्ष किंवा राजकारण एकत्र करावं। कुटुंब माझ्यासाठी एकत्र आहे, कालही होता, आज आणि उद्याही राहील। त्याच्यामुळे तो माझ्यासाठी तो इश्यूच नाही आहे। आणि पॉलिटिकल जॉब इज अ प्रोफेशनल जॉब ना। नातं आणि ज्या जबाबदाऱ्या आहेत प्रोफेशनल याच्यात गल्लत कशी करायची। पुण्याच्या चाकण शिक्रापूर रस्त्यावर भीषण अपघात घडलाय। एका कंटेनरनं 20 ते 25 वाहनांना धडक दिली। या अपघातात 2 महिला आणि 1 मुलगी गंभीर जखमी झाली आहे, तर 1 जण किरकोळ जखमी आहे। दरम्यान कंटेनर चालकाला स्थानिक नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलंय। बघा हा अपघात कसा झाला। अख्खा ट्रेलर, अख्खा कंटेनर 20 ते 25 वाहनांना धडक देत सुटला होता। चाकण शिक्रापूर रस्त्यावरती हा अपघात घडलाय। भीषण असा अपघात सीसीटीव्ही मध्ये चित्रित झालाय। याच कंटेनर चालकाला अक्षरशः दगड फेकून मारण्याचा प्रयत्न देखील रस्त्यावरील नागरिकांनी केल्याचं पाहायला मिळतंय। यात सुदैवानं
थोडक्यात स्कूटरवाला मात्र वाचलाय. पहा, त्यानंतर एक कार तिथून जातीये. या कारलाही या कंटेनर चालकानं धडक दिली आणि त्यानंतर 20 ते 25 वाहनांना धडक देत हा कंटेनर पुढे जात राहिला. शिक्रापूर चाकण रस्त्यावरची ही घटना आहे. स्कूटी गाडीला धडक दिली होती. त्याच्यावरती 3 महिला होत्या. त्यापैकी जी 11 वर्षाची मुलगी आहे तिच्या पायावरनं चाक गेला अशी शंका आहे. ती पायाला मेजर इंजुरी आहे. ही माहिती मिळाल्यानंतर चाकण पोलीस स्टेशनकडील जे अधिकारी आणि स्टाफ आहे त्यांनी त्या गाडीचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला आणि चाकण शिक्रापूर रोडवरती जो साधारणतः 25-30 किलोमीटरचं अंतर आहे 5 ते 6 ठिकाणी या गाडीला थांबवण्याचा प्रयत्न केला. त्या दरम्यान या वाहन चालकाने अतिशय वेगात गाडी चालवून साधारणतः 6 ते 7 वाहनांना धडक दिली. बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यातही केसगळतीचे परिणाम आता जाणवू लागलेत. केसगळतीचे रुग्ण सापडलेल्या बोंड गावात लग्नाळू मुलामुलींचे विवाह थांबले. टक्कल व्हायरसच्या दहशतीनं गावातल्या मुलांना कोणी मुलगी द्यायला तयार होईना. दरम्यान केसगळतीच्या आजाराचं निदान करण्यात अद्याप आरोग्य यंत्रणेला यश आलेलं नाही. त्यामुळेच या आजाराचं लवकरात लवकर निदान करावं अशी मागणी गावकरी करतायत. आमच्या गावात असं कोसळलं आहे की केस गळून पडतात आणि लग्नाला येणारे पाहुणे हे पण आमच्या गावात येऊ राहिलेले नाही. गावकरी लोक आमचे खूप घाबरून गेले. याकरता काहीतरी कारवाई करावी, हे शासनानं थांबावं, सगळ्या गोष्टी याच्यावर निवारण करावे. पालिकेच्या कोस्टल रोडवरील वेगवान वाहतुकीला मुंबईकरांची पसंती मिळते. मागील वर्षातील मार्च ते डिसेंबर या 10 महिन्यात कोस्टल रोडवरून 80 लाख वाहनांनी प्रवास केला. कोस्टल रोड विस्तारात मरीन ड्राईव्ह ते वांद्रे भरळी सीलिंगच्या दिशेने जाण्यासाठी शेवटचा गर्डर जोडण्याचं काम आता पूर्ण झालं असून हा टप्पा येत्या प्रजासत्ताक दिनी अर्थात 26 जानेवारीला वाहन चालकांसाठी खुला करण्यात येतोय. मरीन ड्राईव्ह ते वांद्रे भरळी हा शेवटचा टप्पा देखील पूर्ण झालाय आणि त्यामुळे 26 जानेवारीला इथून वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे आता एक सुंदर नजारा कोस्टल रोडचा पाहायला मिळतोय. आणि बातमीपत्रात आता यापुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा टॉप 50 मधून. सैफ अली खानच्या घरी 2 ते 3 दिवसांपासून फ्लोरिंग पॉलिशिंगचं काम सुरू असल्याची माहिती आहे. पॉलिशिंगचं काम करणाऱ्या 4ही कामगारांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तसंच घरात आठवड्याभरात कामाला येणाऱ्या प्रत्येक जण पोलिसांच्या रडारवर आहे. सैफ अली खान यांच्यावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो. मुलाचं नाव तैमूर ठेवल्यावरून अनेक वर्ष तो टार्गेट केला जात होता. ते पाहता धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हा हल्ला करण्यात आलेला आहे का या दिशेनं तपास करावा असं आव्हाडांनी म्हटलंय. सैफवरील हल्ला प्रकरणी संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सैफ अली खानवरील हल्ला खरं म्हणजे मोदींना धक्का आहे, कारण काही दिवसांपूर्वीच सैफ अली खान सहकुटुंब मोदींच्या भेटीला गेला होता. पंतप्रधानांनी त्याच्या कुटुंबाबरोबर 1 तास घालवला होता. त्यानंतर सैफवर हल्ला झाला असं राऊत म्हणाले. दरम्यान शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी या प्रकरणात माहिती घेतली आहे. सुप्रिया सुळेंनी करिश्मा कपूरशी फोनवरून चर्चा केली. मुंबईत कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघालेत असा प्रश्न खासदार वर्षा गायकवाडांनी उपस्थित केलाय. व्हीआयपी भागात हल्ला होतोच कसा असं म्हणत मुंबई सुरक्षित राहिलेली नाही असंही त्या म्हणाल्या. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय तर हे गृहमंत्र्यांचं अपयश आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते अतुल लोंढेंनी दिली आहे. सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केलाय. सैफ अली खानवर झालेला हल्ला धक्कादायक असून या निमित्तानं राज्यातील गुन्हेगारी कोणत्या स्तराला गेली आहे हे दिसून येत आहे असं रोहित पवारांनी म्हटलंय. सरकार गंभीर होऊन या गुन्हेगारीला समूळ उखडून टाकणार की नाही असा सवाल रोहित पवारांनी ट्विटच्या माध्यमातून विचारलाय. सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणी ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी सत्ताधारी महायुतीला निशाणा साधलाय. मुंबईत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला जातोय. वांद्रे इथले आमदार मंत्री आहेत तरीही अशा प्रकरणातून धडा घेतला जात नाही हे लाजिरवाणं आहे असं प्रियंका चतुर्वेदी म्हणाले. अदानी ग्रुप विरोधात कथित घोटाळ्याचा रिपोर्ट आणून चर्चेत असणाऱ्या हिंडनबर्ग रिसर्चचे संस्थापक
यांनी त्यांची कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतला. हिंडनबर्ग रिसर्च बंद करण्याचा निर्णय मी माझ्या कुटुंबासोबत, मित्रांसोबत आणि सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन घेतला आहे. बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यातील केस गळतीचे परिणाम दिसू लागलेत. केस गळतीचे रुग्ण सापडलेल्या बोंड गावात लग्नाळू मुलामुलींचे विवाह थांबलेत. टक्कल व्हायरसच्या दहशतीनं गावातल्या मुलांना कोणी मुलगी द्यायला तयार होईना. लाडक्या बहिणींना पुढील हप्त्यासाठी वाट पाहावी लागेल, कारण जानेवारीच्या हप्त्याबाबत अजूनही सरकारनं निर्णय घेतला नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हप्ता देण्यासंदर्भात निर्णय घेतला जातो, मात्र अजून निर्णय झालेला नाही. याशिवाय आता 2100 रुपये मिळणार की 1500 रुपये, याच संदर्भात महिलांमध्ये संभ्रम कायम आहे. आणि आता बातमी लाडकी बहीण योजनेसंदर्भातच. लाडकी बहीण योजना ही संविधानाच्या चौकटीतील आहे असं राज्य सरकारनं म्हटलंय. ही योजना मतदारांना आमिष दाखवण्यासाठी नाही, तर महिला सशक्तीकरणासाठी आहे, असंही उत्तर राज्य सरकारनं नागपूर खंडपीठात दाखल शपथपत्रातून दिलंय. लाडकी बहीण योजनेसह राज्य शासनाच्या मोफत योजनांविरोधात दाखल याचिकेवर कोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी राज्य शासनाकडून उच्च न्यायालयात जबाब दाखल करण्यात आलाय. लाडकी बहीण योजना संविधानाच्या चौकटीतच, मतदारांना आमिष नाही, महिला सशक्तीकरणासाठी ही योजना आहे. सरकारी तिजोरीवर अतिरिक्त आर्थिक भार पडत नाही. सामाजिक कल्याणकारी योजनांचा इतर प्रकल्पांवर परिणाम नाही. सर्व कायदेशीर बाबींचा विचार करून योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या पुढच्या बातम्यांचा आढावा टॉप 50 मधून. उल्हासनगरात गाडी पार्किंगवरून झालेल्या वादात एका कुटुंबाला गुंडांकडून मारहाण करण्यात आली. मारहाण पाहणाऱ्या वृद्धाचा हार्ट अटॅकनं मृत्यू झाल्याचा आरोप केला जातो. या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही समोर आलाय. इस्रोनं अवकाशात स्पेडेक्स मिशन यशस्वी करून दाखवलंय. भविष्याच्या दृष्टीने ही खूप महत्त्वाची स्पेस टेक्नॉलॉजी आहे. इस्रोनं पहिल्यांदा पृथ्वीच्या कक्षेत 2 उपग्रह यशस्वीरित्या स्थापित केले. भारत अशी कामगिरी करणारा अमेरिका, रशिया, चीन नंतर चौथा देश ठरलाय. केंद्र सरकारनं आपल्या कर्मचाऱ्यांना रजा प्रवास सवलत अंतर्गत तेजस, वंदे भारत आणि हमसफर ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाला विविध LTC अंतर्गत विविध प्रीमियम ट्रेन्समध्ये प्रवासाची परवानगी मिळण्याबाबत अनेक सूचना मिळाल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आलंय. मुंबईत पेट्रोल आणि डिझेल गाड्यांवर बंदी येण्याची शक्यता आहे. वायू प्रदूषण रोखण्यासाठी डिझेल आणि उर्वरित हा निर्णय उचित होईल अशी विचारणा मुंबई हायकोर्टानं सरकारला केली. याच संदर्भात अभ्यास करण्यासाठी 15 दिवसात तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले. अमरावतीमधून मुंबई आणि पुण्याला जाण्यासाठी वंदे भारत ट्रेन लवकरच सुरू होणार आहे. याबाबतचा प्रस्ताव मध्य रेल्वेकडून केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आलाय. वंदे भारतमुळे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना याचा फायदा होणार असून त्यांचा प्रवासही सुसाट होणार आहे. स्लीपर वंदे भारत ट्रेनची चाचणी देशातील विविध भागांमध्ये घेतली जाते. यातच पहिली स्लीपर वंदे भारत मुंबईत दाखल झाली. याच पार्श्वभूमीवर अहमदाबाद ते मुंबई सेंट्रल या मार्गावर स्लीपर वंदे भारत ट्रेनची चाचणी घेण्यात आली आहे. ही चाचणी यशस्वी ठरल्याचं सांगितलं जात आहे. भायखळातील राणीच्या बागेत पार्किंग शुल्कात थेट 4 पट वाढ करण्याचा निर्णय पालिका प्रशासनानं घेतलाय. 4 चाकी वाहनांना 20 रुपयांऐवजी 80 रुपये, दुचाकीस्वारांना 10 रुपयांऐवजी 30 रुपये मोजावे लागणार असल्यानं राणीबाग महागली आहे. पुणे महानगरपालिकेचा कारभार आता पेपरलेस होणार आहे. ई ऑफिस प्रणाली सुरू करण्याचे शासनानं निर्देश दिलेत. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीनं नागरिकांशी संबंधित सर्व विभागातील कामकाज ऑनलाईन केलं जाणार आहे. नागपूरसह राज्यातील 6 जिल्हा परिषद आणि 44 पंचायत समितीचा कार्यकाळ संपणार आहे. यामुळे आता प्रशासक नेमले जाणार आहेत. 16 जानेवारी रोजी वाशिम, अकोला, नंदुरबार, धुळे तर 17 तारखेला नागपूर, पालघर जिल्हा परिषदेचा आणि पंचायत समितीचा कार्यकाळ संपुष्टात येतोय. सांगलीमध्ये शांतिनिकेतन लोक विद्यापीठाच्या कलाग्राम उत्सवाअंतर्गत रांगोळी प्रदर्शन पार पडलं. या प्रदर्शनात महाराष्ट्राची ग्रामीण संस्कृती दर्शवणाऱ्या रांगोळ्या साकारण्यात आल्या होत्या. विविध विषयांवर रांगोळ्या या निमित्तानं काढण्यात आल्या.
छत्रपती संभाजी महाराज यांचा 345वा राज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर पार पडला. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीनं सोहळ्याचं आयोजन केलं होतं. यावेळी छत्रपती खासदार संभाजीराजेंच्या हस्ते जलाभिषेक करण्यात आला. आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधी आमच्यासाठी विलन होत्या असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलंय. इमर्जन्सी चित्रपटाचा अभिनेत्री कंगना राणावतनं मुंबईत स्क्रीनिंग ठेवलं. या स्क्रीनिंगला मुख्यमंत्री फडणवीसांनी उपस्थिती दर्शवली होती. यावेळी त्यांनी आणीबाणीच्या काळातील घटनांना उजाळा देताना इंदिरा गांधी आमच्यासाठी विलन होत्या असं म्हटलंय. हालांकि कंगना जी स्वयं जो रोल इसमें कर रही है वो तो हर रोल को न्याय देती है. शी इज अ वेरी वर्सटाइल एक्ट्रेस और हमारे लिए मतलब इंदिरा जी तो वैसे बहुत बड़ी थी और देश की नेता थी, लेकिन उस दौर में हमारे लिए तो विलन थी. लेकिन ठीक है, हर दौर की अपनी बात होती है. इंदिरा जी ने भी देश के लिए अच्छा काम किया है, और मुझे लगता है कि इमरजेंसी ये निश्चित रूप से हमारे देश के इतिहास में एक बहुत ही काली इस प्रकार की रात है. या पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा टॉप 50 मधून. सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांच्या यात्रेनिमित्त होम मैदानावर शोभेच्या दारुकामानं यात्रेची सांगता झाली. दारुकाम सोहळा डोळ्याचं पारणं फेडणारा ठरला. खास साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी ही विहंगम दृश्य. हिंगोलीच्या सारंगस्वामी यात्रेलाही सुरुवात झाली आहे. वसमत तालुक्यातील सारंगवाडीच्या माळरानावर ही यात्रा भरते. यात्रेत भाविकांनी भाज्यांचा महाप्रसाद वाटण्यात येतो. आंध्र प्रदेश, कर्नाटकसह तामिळनाडूमधून भाविक 2 दिवस आधीच सारंगस्वामींच्या मठात मुक्कामी येतात. सांगलीच्या मिरज तालुक्यातील खटावमध्ये मकर संक्रांतीचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. पंचक्रोशीतील देवभेटीनंतर दाखल झालेले सोमेश्वर देवाच्या पालखीची मिरवणूक जल्लोषात काढण्यात आली.